नमस्कार मंडळी, तुमच्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. हे बघा, सकाळी सगळे पाणी आलं आहे. आज मला जायला उशीर होणार आहे जिममध्ये. रोज 10 वाजता येतं, 7:30 पावणे 8ला झालं आहे. चला, आज उशीर होणार वाटतं. 8:30-9 वाजणार जायला. आज 9 वाजता जिमला जायला. 10 वाजेपर्यंत करेन वर्कआउट, 1 तासाने येईन मग. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हनुमंतरायाला वंदन करून केली वर्कआउटची सुरुवात. आज आहे चेस्टचा वर्कआउट, त्याच्यामुळे चेस्टचे सगळे बारवर रिपिटेशन मारायचे. ट्रायसेपची पण करायचं आहे, पण आज ट्रायसेप 1 ते 2 सेटच मारणार आहे, बाकी नाही मारणार. चला, आज पाणी सकाळीच आलं आणि दुसरी गोष्ट ते उशिरा आलं भरपूर, त्याच्यामुळे सगळ्यालाच वेळ झाला आज. चला, पूजा करून येतो. तर आईमुळे मला कुठे जाता येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे सध्या. म्हणजे अर्धवट काम टाकून जाता येत नाही. तिला सगळं आवरून, झोपून, खायला घालून, सगळं आवरून मगच जावं लागतं. चला, आता एक एक कामं करून घेतो. चला, अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. हे 2-3 दिवस अजिबात जवळ नाही येणार आहे. बघा आता काय चाललंय ते, बघा ते निघाणं आहे का? आहे का आता? 2-3 दिवस बघ. आता ही अशी कंडिशन चालू द्यायची. कुठं पे पाड, कुठं आणि काय पाड. दोन दिवस खाल्लं पण नाही आणि काय केलं पण नाही. आवाज नाही पाहिजे, फटके देणार धरून. आवाज करायचा नाही. हां, खाली या वागुट. ये है हमारा कालिया वागुट. डुचके चल उतर. खचके पकड़े दे, उतर. समझा तेरे को? समझा? इंस्टाग्राम पे वायरल इस विलेज की रील तो आपने देखी ही होगी. चलो जानते हैं ये जगह कहाँ पर है और आप यहाँ तक कैसे पहुँच सकते हैं. बेसिकली ये जगह नेपाल का गांधरुक विलेज है. यहाँ तक पहुँचने के लिए सबसे पहले आपको काठमांडू आना होगा. काठमांडू से फिर आपको पोखरा जायचं काठमांडूला. से आपको नेपुल काठमांडू जाणार तो. आपको 1.5 घंटे लगेंगे. फिर नेपुल से जाऊया 4 से 5 आपण. घंटे का सीनिक ट्रैक होता है जो कि आपको इस विलेज तक लेके जाता है, जिसमें आपको बेइंतहा खूबसूरत नजारे दिखते हैं. और ये ट्रैक बिगिनर और एडवांस दोनों कर अरे सकते हैं. देवा. अगर आप ट्रैक नहीं करना चाहते हैं तो पोखरा से डायरेक्ट जीप मिलती आवशीची है. जागा चालायची रे माझ्या तू. विलेज को रीच कर सकते हैं. और जब आप गांधरुक विलेज पहुंचते हैं तो आपके सामने होता है अन्नपूर्णा रेंज का ब्रीथ टेकिंग व्यू, जो कि एक सीनरी की तरह लगता है. ये विलेज बहुत ही ज्यादा खूबसूरत है. चल जाऊया काय? चिकन खायला जाऊया काय? चिकन जाऊया चिकन खायला. चिकन खायला जायचं का? चिकन खायला जाऊया. जाऊया चिकन खायला. माम चिकन खायला जायचं का? काय जायचं? जायचं का? जाऊया. जाऊया काय बोलते पब्लिक? जायचं चिकन खायला. चल चिकन ब्रेड खाऊया. चल.
आता आम्ही करतोय व्हिडिओ एडिट. ह्यो इकडं आणि मी इकडं. हे बघ, आहे की नाही? सांगायचं नाव काय ठेवायचं. हे बघ, दिवसभर नुसती मस्ती. किती मस्ती करशील. चला मंडळी, सगळी कामं आवरली आहेत, जेवून झालंय रात्रीचं, आईला झोपायला दिलं आणि आता आलोय बाहेर. शतपावली जराशी केली आणि थोडी सायकल पण चालवली आज. आणि काय झालंय, सर्दी झाली, कफ झाला, त्याच्यामुळे सतत शिंका येतात आणि कंटाळायला लागलाय आणि असं अंग जडजड झाल्यासारखं झालं आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवस काम नाही केलं, 2-3 दिवस आराम करणार. शनिवार रविवार जरा आराम करणार, बाकी काय करणार नाही. आणि एका ठिकाणी जायचं, तिथे पण जाऊन येईन. जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर व्हिडिओ काढेन. तर चला, आता सगळी कामं आवरली आहेत, तर मी पण घेतो आता आराम करायला. व्हिडिओ पण आजचा अपलोड होईल. आत्ता सध्या काय झालं आहे, जे काम करतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला टाईम तसा जुळत नाही आहे दोन्ही. त्याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. बघू, शक्यतो लवकरच ही जरा टायमिंगची घडी जरा व्यवस्थित बसली तर मग सगळे टाईम टू टाईम पुन्हा चालू होईल. तोपर्यंत जरा प्रॉब्लेम आहेत, कारण एडिट करायला पण वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे जसे पटापट जमतात तसे एडिट करून अपलोड करतो. चला तर मंडळी, सगळी कामं आवरली आहेत. मी पण आता आराम करतो. सकाळी लवकर उठावं लागतं आईमुळे सुद्धा आणि बाकीच्या कामांमुळे सुद्धा. चला, आराम करतो. आणि हो, सगळं काम पूर्णत्वाला गेलं की मगच दाखवेन की मी इतके दिवस काय करत होतो. कारण काय होतं, अगोदरच दाखवलं की मग माहिती आहे, नजर इज रिअल, सो नाही दाखवणार. सगळं झालं की मगच दाखवेन की नेमकं काय चाललं आहे ते. आणि मग त्याचा व्लॉग जमला तर व्लॉग बनवेन किंवा मग कसं तयार केलं ते सांगेन. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि रोजचंच सांगणं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.